रामराम शेतकरी मित्रांनो, आज आपण हे बायोमास आहे परभणी कृषी विद्यापीठाचं बायोमास आहे वनस्पती रोगशास्त्र विभाग येथून आपण परभणी विद्यापीठातून हे बायोमास आणलेलं आहे। आणि सर्व प्रकारच्या जमिनीमधून येणारे रोग, जमिनीमधून जितक्या येणाऱ्या बुरशी आहेत, या बुरशीला हे बायोमास याच्यामध्ये ज्या बुरशी आहेत त्या बुरशी वाढून त्या बुरशीवर ते बुरशी पूर्ण हे बुरशी त्या बुरशीवर जाते आणि तिला खाऊन टाकते आणि आपली जमिनीतील सर्व बुरशीचा एका प्रकारे आपल्याला त्या किती औषध तुम्ही वरून फवार त्याच्यामधून सुटकारा होणार नाही। पण ही बायोमास ह्या बुरशा परभणी विद्यापीठात तयार केल्या आता आणि याच्यापासून सर्व बुरशीवर याचं नियंत्रण होईल। म्हणून हे आपण बायोमासची आज आपल्या टमाटे आणि गोबी पिकाला ड्रिचिंग करणार आहोत। आता आपण हे ड्रिचिंगसाठी हे 5 लिटरचा कॅन आहे आणि आपलं हे 1.5 एकर एक एकर रान आहे आपलं टमाट्याचं, यासाठी आपण ड्रिचिंग करणार आहोत। आता हे बायोमास आणि हे आपण प्रत्येक शेतकऱ्यांना बायोमास परभणी कृषी विद्यापीठातून आणलं पाहिजे। आपल्या केविकेला पण मिळते, आपले केविकेला कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर इथं पण मिळते बायोमास। हे लिक्विडमध्ये घेतलं तर चांगलं आणि त्या पावडरमध्ये पण मिळते। पावडरपेक्षा लिक्विडचा चांगला रिझल्ट आहे। आम्ही वापरलं, मागच्या बारला पावडर वापरलं पण पावडरमध्ये तितका पॉवर नाही आणि या लिक्विडमध्ये जास्त उपयुक्त आहे आणि चांगली गुणवत्ता पण चांगली आहे। यासाठी आपण पण हे लिक्विडमध्येच घ्या आणि चांगलं उपयोगी पडते। आता आपण हे बायोमाससाठी हे 200 लिटरचा ड्राम आहे आणि आपण याच्यातून ड्रिचिंग करणार आहोत। आणि हे आपले NPK आहे, परभणी कृषी विद्यापीठाचं NPK आहे आणि हे याची एकदा एक वेळेसच करायची जमणार नाही आपल्याला ड्रिचिंग। याच्या आधी 4 दिवसांना अगोदर करायची आणि 4 दिवसानंतर याची करायची। हे आपलं जीवाणू संवर्धक आहे।